सिंगल यूज प्लास्टिकवर केंद्र सरकारने 2021 पासून लागू केलेल्या बंदीनंतर शहादा नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देण्यात आली आहे। मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असून शहरातील विविध भागात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे। याच मोहिमेअंतर्गत 30 किलो अवैध प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दोषींना एकूण 2800 रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे। यामध्ये 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक उत्पादन, साठवणूक व वापर करणाऱ्यांविरोधात विशेषतः कारवाई करण्यात आली। या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक गोविंदा थोरात, प्रज्ञाशील निकम, शहर समन्वयक भूषण सोनार, गफ्फार पिंजारी आणि सफाई कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता। शहरातील नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन शहादा नगर परिषदेने केले आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज।